जाबाई सासुरा सासुरा ओलांडून उंबराग जाबाई सासुरा सासुरा कुणी तुणी काढल कुणी तू हसत रहा तू वळू नको नको पर तू माहेरी कुजबुज होईल कधी ठेवू नको अडी उलट बोलू नको ग करू शिरजोरी सांगाया तर सोपे सांगाया तर सोपे पण कठीण सगळे रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची राणी मी राजाची जमवून घेईन कशी बशी थोडी गोड थोडी मिरची थोडी थोडी गोड थोडी मिरची होणार सून मी ह्या घरची होणार सून मी ह्या घरची बरं चल निघूया का? खूप उशीर होतोय. जानवी. हा मी तुझ्या बरोबर ऑफिस पर्यंत येऊ? कशाला? प्लीज. प्लीज जानवी प्लीज. चल. चल. थँक्यू. श्रीमुळे अडकलाय जीव या आयुष्यात. नाहीतर केव्हा चालले असते तुमच्याकडे. विधवेचं आयुष्य माथी मारून का निघून गेलात? का नाही माझा विचार केलात? इंदू आई तुम्ही कधी आलात? काय झालं इंदू? काही नाही, असंच यांची आठवण झाली. नवरा गेल्याचं दुःख कधीही भरून न येणार असतं, पण बाई जेव्हा वैधव्याची तक्रार करायला लागते तेव्हा मात्र तिला कुणीतरी तिच्या विधवा असण्याची जाणीव करून दिलेली असते. कोण काय बोललं तुला? नाही आई, कुणी काहीच बोललं नाही. माझ्या मेलीचं नेहमीचं रडगाणं. मला रडायला काय कारण लागतं? खरंच सांगते, कुणी काहीच बोललं नाही. तुझा चेहराच सांगतोय. बेबी काहीतरी बोललीये तुला? नाही नाही, म्हणजे माझंच चुकलं. खरं तर आज त्यांचा मूड नसतो ना. आई तुम्ही त्यांना काही बोलू नका. इंदू, बेबी तुला काय बोलली? तुला माझ्या मुलाची आणि तुझ्या मुलाची शपथ आहे. सांग काय बोलली तुला? सांग. काय बोलली तुला बेबी? चला, बँक आली माझी. निघू मी? बरं बाय. हे ऐक ना, परत कधी भेटूया? संध्याकाळी बस स्टॉपवर. काय? अरे काय? काय नाही. तुला उशीर होत असणार आहे. तुला झाला स्पीड पर्यंत. अगं डोंट वरी, मला कशाला उशीर होतोय? काळजी नको करूस. काय घरचं ऑफिस आहे का? नाही काय? मी तुला अधूनमधून फोन केला तर चालेल? हो. हा.
येतो आता. बाय. बाय. हो श्री, बाय. हा बाय. श्री. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय झालं काका? काय हवंय? थोडं पैसे काढायचं होतं. या ना या. अच्छा स्लीप भरायची आहे का? ते या. भरून द्या. हा बसा ना. अकाउंट तुमच्या स्वतःच्या नावाने? होय. हाय, कशी आहेस? बरी आहे. कधी आलीस? आत्ताच. उशीर झाला ग. बरं पैसे किती काढायचे? 4,000 काढायचं. कशी आहे तब्येत आता? काय झालं होतं, म्हणजे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट वगैरे? काही नाही, लो बीपी, हायपर टेन्शनमुळे. बरं काका, तुम्हाला सही करता येते तुमची? होय येते की. इथे सही करा. आता हा काउंटर आहे ना, तिकडे ती स्लिप नेऊन द्या. ठीक आहे. फ्रेश दिसतेस आज. माझं लग्न मोडलं. काय? काय? व्हॉट अ ग्रेट न्यूज. हळू बोल ना. व्हॉट अ ग्रेट न्यूज. म्हणजे तू इतकी फ्रेश दिसतेस आज ते याचमुळे? नॉर्मली मुली लग्न ठरल्यानंतर लाजतात, तू लग्न मोडल्यानंतर लाजतेस. पण गुड यार, गुड. आय एम सो हॅपी फॉर यू. कधी, केव्हा? सांगते, सगळं सांगते, पण नंतर. धन्यवाद ताई. हा या. जान्हवी ताई, हा तब्येत कशी आहे आता? बरी आहे. सरांनी बोलवले. आले. माझं तिच्यावर प्रेम आहे हे सांगण्यापूर्वी मला तिला मी अकाउंटंट नाही हे सांगायला हवं. आतापर्यंत आमचं पुढे काही होईल असं मला वाटत नसल्यामुळे चालून गेलं. म्हणजे सुरुवातीलाही खोटं बोलण्याचं इंटेन्शन नव्हतं माझं, पण मला कोणीतरी सामान्य माणूस समजतंय, सामान्य माणसासारखं ट्रीट करतंय, याची खूप गंमत वाटत होती मला. घरी ऑफिसमध्ये सतत मला स्पेशल ट्रीटमेंट मिळते. माझ्याशी मला सामान्य समजून आजवर कोणी वागलं बोललंच नव्हतं. मला खूप आवडलं ते. जान्हवीचं माझ्यावर प्रेम आहे याची मला खात्री आहे. पण प्रेम आहे हे कबूल करण्यापूर्वी मला तिला खरं काय ते सांगायला हवं. काय असं म्हणाली बेबी? सद्वा असून विधवेचं जगणं काय असतं म्हणून? तसं काय, आपण दोघीही सद्वा असून विधवेचंच आयुष्य जगतोय की इथे. पण ना, बेबी माणसाने असं बोलायला नको होतं. हो ना, आपण कोणीच कधीच इंदूला ती विधवा असल्याची जाणीव करून देत नाही. आणि वहिनी, इंदू वहिनी ना फारच हळव्यात, मनाला लावून घेतात हो चटकन. एवढ्या एवढ्या अशा गोष्टींनी 8-8 दिवस डोळ्याचं पाणी खळत नाही तिच्या. बेबीचेही मूड अपडाऊन असतात ग अॅनिव्हर्सरीला. तिचंही दुःख कळतंय ना आपल्याला. तिला वाटत होतं या अॅनिव्हर्सरीला तरी तिचा नवरा परत येईल. एकाच शहरात राहायचं
वर्षानुवर्ष तरी नवऱ्याशी एका शब्दानं बोलायचं नाही. बाई मला नसतं जमलं. मी काय म्हणते, इंदू वहिनींशी बोलायला हवंय का आपण? इंदूशी तर बोलायला हवंच. हो, आणि बेबीशीही बोलायला हवं. पण तिला कसं समजवायचं कळतच नाहीये मला. नको, तिच्याशी आज नकोच बोलूया. इंदूशी बोलूया. अमृतच्या वाढदिवसाला तिला जसं जपतो ना, तसं बेबीच्या लग्नाच्या वाढदिवसाला तिलाही जपलं पाहिजे. तिच्या काही मनात नसतं ग. जितकी पटकन तोडून बोलते ना, तितकी पटकन विसरूनही जाते ती. हो, फक्त त्या ज्याला बोलतात ना त्याला ते तितकं चटकन विसरता येत नाही. जाऊ दे ग शरयू, असतो एकेकाचा स्वभाव. शेवटी आपलंच माणूस आहे ना प्रेमाचं. बेबी, बेबी बाहेर ये. असं कसं म्हणतेस तू स्मिता? मी तुझ्या आईला जाडी कशाला म्हणीन सांग बरं? नाही नाही, असं काय 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 लठ्ठ? अगं वेडी आहेस का तू? मला जगायचंय, लठ्ठ कसं म्हणेन मी? नाही हो नाही, ऐकतोय ना ऐकतोय. अगं याशिवाय आयुष्यभर दुसरं काय केलंय मी सांग ना. हवं तर मी तुझी माफी मागतो, तुझ्या आईची माफी मागतो, तुझ्या वडिलांची माफी मागतो, तुझ्या खानदानाची माफी मागतो. आता मी फोन ठेवू का बबडे? काय आहे सोने, मला काम आहे आणि हे आपलं संभाषण 2 मिनिटात संपणार नाही ना राणी. हे बघ, मी तुझ्या आईला जाडे म्हणालेलो नाहीये. आता त्या 2 महिने आपल्या घरात आहेत, वावरतायत, बागडतायत, दुडू धावतायत इकडून तिकडे. त्यांची प्रकृती किती तोळा मासा आहे हे मला कळत नाही का? नाही नाही, काय झालं तेच तुला सांगतो. मी त्यांना घेऊन डॉक्टरांकडे गेलो. तर डॉक्टरने सांगितलं काट्यावर उभा राहा वजनाच्या. आणि गंमत सांगतो तुला, डॉक्टरना काटाच दिसेना. हसण्यासारखं काही नाही याच्यात, पण डॉक्टरना काटा दिसेना. तेव्हा डॉक्टरनी मला सांगितलं की बघा काटा काय म्हणतोय, तर काटा 130च्या वर गेलेला. मी डॉक्टरना फक्त म्हटलं 130. आता ह्यात मी त्यांना जाड्या म्हणालो का सांग बरं? नाही ना. आता घरी आल्यावर आपण बोलूया बबडू. नाही नाही, आठवण आहे मला. येताना मी तुझ्या आईसाठी म्हणजे आपल्या आईंसाठी 3 डझन केळी आणि 4 किलो ऍपल्स घेऊन येतो. येतो नक्की. नाही, हॅलो 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 हॅलो, रेंज गेली, ऐकू येत नाही, आवाज कट होतो तुझा आवाज. सर लँडलाईन वर बोलताय तुम्ही, रेंज कशी जाईल? अगं मग हे आधी नाही का सांगायचंस? आधी कसं सांगणार सर? वाट लागली जान्हवी, माझी वाट लागली. माझ्या लठ्ठ ठोल्या खादाड सासूबाई गेले 2 महिने माझ्या घरी आलेले आहेत. काय सांगू तुला, माझी बायको नुसतीच क्याव च्याव, पण माझ्या सासूबाई च्याव च्याव आणि क्याव क्याव सतत चालू असतं. जान्हवी माझी वाट लागली. तुला सांगतो, लग्न करू नको, पस्तावशील. सर मी माझं लग्न मोडलं. काय? अभिनंदन. म्हणजे तुझं ते अनिल बरोबर ठरलेलं लग्न मोडलं? वा वा. तरीच मी विचार करत होतो की ही मुलगी मगापासून गालातल्या गालात का हसतेय. एवढा कसला आनंद झाला हिला. बरं झालं ना, बरं झालं मी तुझा राजीनामा घेतला नाही. ते लोक ना लग्न जुळल्यावर अभिनंदन करतात, पण मला मात्र तुझं लग्न मोडल्यावर अभिनंदन करावं असं वाटतंय. पण मगाशी मी म्हणालो ना, लग्न करू नये, लग्न केल्याचा पश्चात्ताप होते, ती सगळी गंमत बरं का. म्हणजे स्मिता तशी खूप चांगली आहे, पण सासू बद्दल गंमत नाही केली मी, अजिबात गंमत केली नाही. ते मात्र अगदी खरं. सर मला कशाला बोलवलं होतं? मी तुला का सर बोलवलं होतं, पण आता का बोलवलं होतं ते विसरलो. आठवल्यावर तुला परत बोलवी ना. बरं, पण मी जाऊ का? हो हो हो, एक मिनिट. फोन घे आणि माझी बायको असेल तर तिला सांग मी बाहेर गेलोय म्हणून. तुम्ही कुठे गेलात असं विचारलं तर मी काय सांगू सर? अगं सांग ग, हे ऍपल आणि केळी आणायला गेलोय म्हणून सांग प्लीज. फोन घे. सर मोबाईलवर करतील.
मी मोबाईल बंद ठेवलाय. घे घे. हॅलो. हा. अच्छा, गोखले. हॅलो, गोखले साहेब. गोखले साहेब. सर ह्या फोनवर आहेत ते. अरे हो या. हॅलो, गोखले साहेब, नमस्कार. म्हणजे काय, हा काय प्रश्न झाला? अहो, बँक तुमची आहे केव्हा या. मोस्ट वेलकम. वा वा. गोखले साहेब ज्या फोनवर फोन केला त्या फोनवरच हॅलो म्हणाले, दुसऱ्या फोनवर नाही. मोठा माणूस. कम इन. अरे या. काय योगायोग आहे बघा. आत्ता फोन आला आणि तुम्ही प्रत्यक्ष आलात. या ना, एक मिनिट मी चहा सांगतो. नाही, एक मिनिट थांबा. हॅलो. वेळेला फोन. बहुतेक मला चहा सांगून यावा लागणार. तर मी सांगू का? नाही. अरे, गोखले त्यांच्या ऑफिसमध्ये स्वतःच्या हाताने फक्कड चहा बनवून प्रत्येकाला देतात. मला नुसता चहा सांगून यायला काय हरकत आहे? आलो. अहो बोरकर सर. आलो. तू पुन्हा काय ऑफिसला जायचा विचार नाहीये का? नाही, तुला काहीतरी सांगायचं राहिलं म्हणून परत आलो. सांग ना. सांग ना. म्हणजे हे मी ऍक्च्युली डेलिबरेटली नाही केलं. माझा तसा उद्देश पण नव्हता. फक्त तुला. बापरे, तू धक्का देणार आहेस का रे मला कुठला? नको. त्या लग्न प्रकरणाचं ओझं ना अजूनही डोक्यावर आहे कुठेतरी. आता काहीच सोसायची ताकद नाहीये. प्लीज नको. प्लीज. जानवी, आय कॅन अंडरस्टँड. ओके, एक मिनिट. सांगून टाक पटकन. सांगती तलवारच नको डोक्यावर. सांग पटकन सांग ना. सांग ना. सांग. जानवी, काय आहे? अगं, मी तर तुला एवढी स्ट्रॉंग मुलगी समजत होतो. आणि मी स्ट्रॉंग आहेच. अदरवाईज फक्त जरा इमोशनली घाबरते. प्रत्येक बाईचं होतं ना रे असं. सांग ना, काय सांगणार होतास? काय नाही. अगं, गंमत केली मी तुझी. तुला पुन्हा एकदा पाहावंसं वाटलं म्हणून परत आलो. थँक गॉड. मी किती घाबरून गेले होते माहितीये. मला वाटलं तू काय सांगणार आहेस आता. मी श्री नाहीच आहे आणि मी कुठेतरी फॉरेनला निघून चाललोय. माझं लग्न झालंय आणि बापरे, हे बघ अजून हात थरथरतायत माझे. तू सरांना काय सांगणार? कशाचं? तू इथे आलायस त्याचं कारण काय सांगणार आहेस? माहित नाही. म्हणजे काही सुचत नाही मला. म्हणजे बँकेत येताना तसा काही विचार नव्हता केला मी. मग विचार कर आता. तो नितीन झोपला होता. लाथ मारून उठवला त्याला. ऐकू तर मला कसं म्हणतो की गोखले त्यांच्या ऑफिसमध्ये स्वतः चहा करून लोकांना देतात. तुम्ही तसंच करा. काय बोललात त्यात? काय? अरे, तुम्ही अजून उभे? या ना, बसा या. मी तिकडेच कुठे? मग तिथेच बसताय का? इथे बसतो. चालेल. हो, बसा. चहा येतोय. इडली मागवू का? नाही, नको. तुमच्यासारखा फक्कड चहा करणं मला काही जमणार नाही. म्हणजे मला आवडलं असतं माझ्या हाताने फक्कड चहा बनवून तुम्हाला द्यायला. पण काय करणार, मी तुमच्या इतका मोठा नाही. मनानं नाही, पैशाने नाही. आणि तुम्ही ऑफिसमध्ये आलेल्या प्रत्येकाला स्वतःच्या हाताने फक्कड चहा करून देता.
वा वा वा. अहो देवत्व देवत्व म्हणतात ते हेच. मालक उठतो आणि प्रत्येकाला फक्कड चहा करून देतो. 7-7 वर्ष तुम्ही एक छत्री वापरता, छत्री शिवणारा सुद्धा तुम्हाला शिवण्यात डिस्काउंट देतो. वा वा, देवत्व देवत्व म्हणतात ते हेच. अहो मी नाही, माझे साहेब करतात. म्हणजे तुम्हीच ना.